हा, आता हायजेन्स प्रिन्सिपल मध्ये टोटल काय आहे 3 पॉइंट्स आहेत. फर्स्ट पॉइंट काय आहे, each point on the wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves which are called as wavelets in all possible direction with speed of light. वेवफ्रंट म्हणजे काय याच्या अगोदर आपण जस्ट बघितलेलं आहे. ओके, तर वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट जो आहे, वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट काय होतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होतो. आणि तो काय करतो, वेव्ह जे आहे ते सगळ्या पॉसिबल डायरेक्शनने सेंड करतो. ठीक आहे. So each point on the wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves is called as wavelets. तर लक्षात आलं का बघा, पुन्हा एकदा सांगतोय, each point on the wavefront acts as a secondary source of light sending out secondary waves which are called as wavelet in all possible direction with the speed of light. त्याच्यानंतर हे सेकंडरी वेव्ह जे आहेत, सेकंडरी वेव्स किंवा वेवलेट्स, त्या फॉरवर्ड डायरेक्शन फक्त इफेक्टिव्ह आहेत. सो दॅट इज द सेकंड प्रिन्सिपल. सेकंड प्रिन्सिपल काय आहे, दी सेकंडरी वेव्स आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट सोर्स ऑफ लाईट जरी ऍक्ट होत असला तरी बॅकवर्ड डायरेक्शन तो वेव्स इमिट करत नाही असं म्हटलं जातं. फक्त फॉरवर्ड डायरेक्शन वेव्स काय करतो, म्हणजे फॉरवर्ड म्हणजे लाईटच्या प्रोपोगेशनची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनच फक्त इमिट करतो असं इथं मानलं जातं. ओके, सो सेकंडरी वेव्स आर इफेक्टिव्ह इन forward direction. Secondary waves are effective in forward direction only. ओके, आणि याच्यामध्ये थर्ड प्रिन्सिपल काय आहे, थर्ड प्रिन्सिपल इज दॅट envelope of all secondary wavefront give new wavefront at later instant of time. काय सांगितलंय बघा, envelope म्हणजेच tangential surface. tangential surface, envelope म्हणजे काय, tangential surface of all secondary wavefronts gives new wavefront at later instant of time. ओके, म्हणजे याचा मीनिंग काय होतो हे एक कन्स्ट्रक्शन करून आपण अंडरस्टँड करूया. याचा मीनिंग काय होतो हे बघा, हायजेन्स प्रिन्सिपलचं एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, आता सपोज हा एक इनिशियल वेवफ्रंट आहे. हा काय आहे, एक स्पेरिकल इनिशियल वेवफ्रंट आहे. ठीक आहे, हा एक वेवफ्रंट आहे. तर हायजीनचं फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं, प्रत्येक पॉईंट त्याच्यावरचा काय होतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट होतो आणि त्या प्रत्येक पॉईंट मधून काय होणार आहे, सेकंडरी वेव्स बाहेर पडणार आहेत. म्हणजे या पद्धतीने वेव्स बाहेर पडणार आहेत. आता या वेव्ह जे आहे, सेकंडरी वेव्ह जे आहे ते कुठल्या डायरेक्शन इफेक्टिव्ह आहेत, फॉरवर्ड डायरेक्शन इफेक्टिव्ह आहे. म्हणजे फॉरवर्ड वेव्ह फक्त फाइंड आउट काढायचे आहेत, लक्षात घ्या. आता सेकंडरी वेव्स मुळे काय होणार आहे, सेकंडरी वेव्हफ्रंट्स तयार होणार आहेत या पद्धतीनं, सेकंडरी वेव्हफ्रंट्स. कारण एखाद्या पॉईंट मधून वेव्ह निघाल्या तर त्या सगळ्या वेव्हच्या एंड पॉईंट मधून जाणारा सरफेस म्हणजे वेव्हफ्रंट ना. म्हणजे सगळे काय होणार आहेत, हे सेकंडरी वेव्हफ्रंट्स तयार होणार आहेत, सेकंडरी वेव्हफ्रंट. लक्षात येतंय. आणि थर्ड प्रिन्सिपल काय सांगतं की या सगळ्या सेकंडरी वेव्हफ्रंटचा एनव्हलप म्हणजे टँजेन्शियल सरफेस हा काय असणार आहे, या ओरिजिनल वेव्हफ्रंटची न्यू पोझिशन सांगणार. म्हणजे हा काय झाला, वेव्हफ्रंटची प्रिव्हियस पोझिशन. ओके,
सेकंडरी वेव्स देखील काय होतात, सी या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतात. टी टाइम मध्ये सगळ्या सेकंडरी वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असणार, टी टाइम मध्ये सीटी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असणार. म्हणजे प्रत्येक सेकंडरी वेव्ह ही सीटी डिस्टन्सची असणार. त्याच्यामुळे सेकंडरी वेव्हफ्रंटची सेकंडरी वेव्हफ्रंट जो असणार आहे त्याची रेडियस किती असणार आहे, सीटी. आणि या सगळ्या सेकंडरी वेव्हफ्रंटचा एनवलप म्हणजे टँजेन्शियल सरफेस म्हणजे काय असणार आहे, वेव्हफ्रंट आफ्टर टी टाइम मिळणार आहे. वेव्हफ्रंट आफ्टर टाइम टी. म्हणजे सुरुवातीला वेव्हफ्रंट कुठं होता आणि टी टाइम नंतर वेव्हफ्रंट कसा असेल हे फाइंड आउट करण्यासाठी काय केलं जातं, हे हायझिन्स प्रिन्सिपल वापरले जातात. किंवा समजा अशा प्रकारे एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. ओके, हा टी इज इक्वल टू 0 ला येत आहे. ओके, तर टी टाइम नंतर तो आणखी कुठे गेलेला असणार, आणखी टाइम नंतर, आणखी थोड्या वेळानंतर. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, हा इनिशियल वेव्हफ्रंट जो आहे त्याच्यावर काय करावं लागतील, एक नंबर ऑफ पॉइंट्स घ्यावे लागतील. आता हायझेन्सचं फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं की एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्स. ओके, दी सेकंडरी वेव्स आर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली, बॅकवर्ड डायरेक्शन सेकंडरी वेव्स काढायचे नाहीत. आणि अशा प्रकारे या सेकंडरी वेव्स मुळे काय होणार आहे, तिथं सेकंडरी वेव्हफ्रंट्स तयार होणार आहेत, असे सेकंडरी वेव्हफ्रंट्स. ठीक आहे. आणि हायझिनचं थर्ड प्रिन्सिपल काय सांगतं, या सेकंडरी वेव्हफ्रंटचा सगळा टँजेन्शियल सरफेस, या सेकंडरी वेव्हफ्रंटचा टँजेन्शियल सरफेस काय येणार आहे, म्हणजे हा जो, कारण वेव्हफ्रंट फिक्स्ड नसतो ना, विथ रिस्पेक्ट टू टाइम तो पुढे सरकत असतो. टी टाइम नंतर कुठं सरकलेला असेल ते काढण्यासाठी. ओके, सो दिस इज द न्यू पोझिशन ऑफ दी वेव्हफ्रंट. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. म्हणजे सपोज या ठिकाणी एअर आहे, हे बघा, हा ग्राउंड सरफेस आहे. हायझिन्स प्रिन्सिपलचा वापर एक्झॅक्टली कुठं होतो हे तुम्हाला इथं लक्षात येईल. सपोज दिस इज ग्राउंड, विच इज ॲट हाय टेम्परेचर. समर सीझन मध्ये ग्राउंड तापलेलं असतं आणि त्याच्यावरची एअर जी आहे ती, खालची एअर काय असते, हाय टेम्परेचरला असते आणि वरची जी एअर जी आहे ती लो टेम्परेचरला असते. ओके, म्हणजे या रिजन मध्ये काय आहे, तुमची एअर आहे आणि वरची जी एअर असणार ती लो टेम्परेचरला असणार. ग्राउंडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारी एअर जी आहे ती काय असणार आहे, हाय टेम्परेचरला असणार आहे. ठीक आहे. आता कन्सिडर ए वेव्हफ्रंट, म्हणजे पॅरलल बीम ऑफ लाईट आपण इथं असं सोडला. पॅरल बीमच्या मध्ये काय असतो, एक प्लेन वेव्हफ्रंट असतो, माहित आहे ना. सो दिस इज द प्लेन वेव्हफ्रंट. सपोज हा निघालाय, प्लेन वेव्हफ्रंट पुढे निघालाय, सुरुवातीला अलॉंग द सरफेस आहे. सर्टन टाइम नंतर वेव्हफ्रंट कसा असेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा सर्टन टाइम नंतर रेटची डायरेक्शन काय असेल हे फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण, हायझेन्स प्रिन्सिपल वापरू शकतो. कसं वापरू शकतो बघा, समजा ही काय आहे, प्लेन वेव्हफ्रंटची इनिशियल पोझिशन आहे. दिस इज द इनिशियल पोझिशन ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट. आता हायझेन्स प्रिन्सिपल काय सांगतं, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आता प्रत्येक सोर्स काय करणार आहे, वेव्हज इमिट करणार आहे, लाईक दिस. प्रत्येक पॉइंट जो आहे तो सेकंडरी वेव्हज इमिट करणार आहे. आता इथं एक महत्वाची गोष्ट आहे की लो टेम्परेचर म्हणजे काय असतं, मोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि हाय टेम्परेचर म्हणजे लेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. मोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे व्हेलॉसिटी कमी, म्हणजे टी टाइम मध्ये सगळ्या वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स बघितलं तर टी टाइम मध्ये इथल्या वेव्हनं, म्हणजे वरच्या ज्या मोर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये असणारे ज्या सेकंडरी वेव्हज आहेत त्यांनी कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला असणार आहे, त्याच्यामुळे कमी रेडियसचा वेव्हफ्रंट तयार होणार आहे. आणि जिथं लेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना, लेस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे रेरर मीडियम मध्ये लाईटची व्हेलॉसिटी काय असते, जास्त असते, त्याच्यामुळे इथं थोडासा जास्त रेडियसचा सेकंडरी वेव्हफ्रंट तयार होणार. आणि हायझिनचं तिसरं प्रिन्सिपल काय सांगतं की टँजेन्शियल सरफेस ऑफ ऑल सेकंडरी वेव्हफ्रंट्स गिव्स न्यू वेव्हफ्रंट ऍट लॅटर इन्स्टंट ऑफ टाइम. म्हणजे हा वेव्हफ्रंट असा झालेला असणार, म्हणजे थोडासा तिरका. म्हणजे थोडक्यात रेजची डायरेक्शन काय झालेली असणार आहे, ही सुरुवातीला हॉरिझॉन्टल आहे ना, ती अशी तिरकी होणार थोडीशी.
लक्षात येतंय? आणखी थोड्या वेळानं काय होणार? आणखी थोड्या वेळानं पोझिशन जर काढायचं असेल तर नवीन वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉईंट पुन्हा एकदा काय होणार आहे? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट होणार, सेंडिंग आउट सेकंडरी वेव्स लाईक दिस. परंतु जिथं रेरर मीडियम असणार आहे तिथं लाईटची व्हेलॉसिटी जास्त असणार, त्याच्यामुळे सेकंडरी वेव्स रेरर मीडियम मध्ये जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि डेन्सर मीडियम मध्ये कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, लाईक दिस. आणि सेकंडरी वेव्ह फ्रंट जे आहे ते कमी जास्त रेडियसचे तयार होणार आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? थोड्या वेळानं आणखी एक नवीन वेव्ह फ्रंट तयार होणार, तो असा असणार, लाईक दिस. म्हणजे हा जो वेव्ह फ्रंट आहे तो काय होणार आहे? वर 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 बेंड होणार आणि त्याच्यामुळे सरळ याच्यावरून काय प्रूव्ह होतं की सरळ जाणारी जी लाईट आहे ती काय होणार? वर अशी बेंड होणार आहे कंटिन्युअसली. म्हणजे मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर चेंज होत असेल तर असे भरपूर ऍप्लिकेशन आहेत की ज्याच्यामध्ये आपण हायजिन्स प्रिन्सिपल वापरून रे ऑफ लाईटचा पाथ कसा असेल ते आपण फाइंड आउट करू शकतो. वेव्ह फ्रंट काय व्हायला लागलाय? अपवर्ड डायरेक्शन बेंड व्हायला लागलाय कंटिन्युअसली. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलंय ना तुम्ही? लाईट खाली येणारी लाईट काय होते? बेंड होऊन वर जाते. तर हे हायजिन्स प्रिन्सिपलच्या साइन आपल्याला काय करता येतं? प्रूव्ह करता येतं. सो हायजिन्स प्रिन्सिपलचा वापर थोडक्यात कशासाठी करणार आपण? वेव्हफ्रंटची नवीन पोझिशन काय असेल सर्टन टाइम नंतर ते फाइंड आउट करण्यासाठी हायजिन्स प्रिन्सिपल थोडक्यात वापरतो. ओके, सो हायजिन्स प्रिन्सिपलचं इम्पॉर्टन्स काय आहे? हायजिन्सचे 3 प्रिन्सिपल जे आहेत त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? हायजिन्स प्रिन्सिपल इज म्हणजे ती कन्स्ट्रक्शनची एक मेथड आहे थोडक्यात. हायजिन्स प्रिन्सिपलनं एक कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल तयार केलेला आहे की ज्याच्या साईनं वेव्हफ्रंट सुरुवातीला इथं असेल तर थोड्या वेळानं तो कुठं गेलेला असेल, आहे तसंच असेल का, बेंट असणार आहे वगैरे वगैरे फाइंड आउट करण्यासाठी करू शकतो. हायजिन्स प्रिन्सिपल इज यूज टू फाइंड न्यू पोझिशन of new position of the wavefront at later instant of time. Later instant of time. Later instant of time. New position of the wavefront at later instant of time कशी असेल हे फाइंड आउट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आता लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळी ती बेंड होते. हे आपण हायजिन्स प्रिन्सिपलच्या साईनं प्रूव्ह करू शकतो. कसं प्रूव्ह करू शकतो बघा? सपोज हा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, म्हणजे लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेल्यानंतर बेंड का होते? दिस कॅन बी प्रूव्ड बाय हायजिन्स प्रिन्सिपल. रिफ्रॅक्शन किंवा रिफ्लेक्शन देखील प्रूव्ह करू शकतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शनच काय येतो. फक्त रिफ्रॅक्शन आपण स्टडी करूया इथं. सपोज हा रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे एक्स वाय, ठीक आहे, आणि इथं असे दोन रेज आहेत. दिस इज द फर्स्ट रे, दिस इज द सेकंड रे. these are the two rays. आणि या दोन रेच्या मध्ये काय असेल? सपोज एक प्लेन वेव्हफ्रंट असेल. प्लेन वेव्हफ्रंट काय व्हायला लागलाय? दोन रेच्या मध्ये, दोन पॅरल बीम मध्ये काय असतो? नेहमी प्लेन वेव्हफ्रंट असतो. लक्षात घ्या, प्लेन वेव्हफ्रंट, ठीक आहे. आणि या दोन रेच्या मधला हा प्लेन वेव्हफ्रंट काय व्हायला लागलाय? कंटिन्युअसली पुढे सरका लागलाय. आता प्लेन वेव्हफ्रंट जो आहे तो काय होणार? सगळ्यात अगोदर कुठं पोहोचणार? इथं पोहोचणार, या ठिकाणी. रिफ्रॅक्टिंग सरफेसला सगळ्यात अगोदर कुठं टच करणार? फॉर एक्झाम्पल हा पॉइंट ए आहे, ए पॉइंटला सगळ्यात अगोदर टच करणार, लाईक दिस, ठीक आहे. आता ए पॉइंटला टच केल्यानंतर आता आपण हायजिन्स प्रिन्सिपल इथं वापरू शकतो. एव्हरी पॉइंट ऑन दी वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्हज. म्हणजे ए पॉइंट पासून काय होणार आहेत? अशा वेव्हज निघणार आहेत. इथून देखील अशा वेव्हज निघणार आहेत, ठीक आहे. आता इथून ह्या वेव्हज इथपर्यंत जाईपर्यंत
इथं सेकंडरी वेव्स काय झालेला असणार, इथं पण तयार झालेला असणार. आता फॉर एक्झाम्पल हा रेरर मीडियम आहे आणि हा डेन्सर मीडियम आहे. तर रेरर तेवढ्याच टाइम मध्ये काय होतं, रेरर मीडियम मध्ये काय होतं, तो जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आणि डेन्सर मीडियम मध्ये काय होणार आहे, कमी डिस्टन्स. म्हणजे हा पॉईंट सपोज बी आहे, हा पॉईंट सपोज ए आहे. तर बी पॉईंटच्या ज्या सेकंडरी वेव्स आहेत त्या रेरर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार. ए पॉईंट पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्स काय होणार आहे, डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. त्याच्यामुळे बी पॉईंट पासून निघणारे सेकंडरी वेव्स काय होणार आहे, तेवढ्याच टाइम मध्ये जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बीसी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आणि ए पॉईंट मधल्या म्हणजे इथला सेकंडरी वेव्हफ्रंट हा एवढा तयार होणार आहे, मोठ्या रेडियसचा असा तयार होणार. आणि ए पॉईंटचा जो वेव्हफ्रंट आहे तो कम्पॅरेटिव्हली कमी रेडियसचा तयार होणार. बरोबर आहे ना, मी काय सांगतोय लक्षात येत आहे. हे बघा, या दोन रेच्या मध्ये एक प्लेन वेव्हफ्रंट आहे, तो प्लेन वेव्हफ्रंट कंटिन्युअसली पुढे सरका लागलाय टुवर्ड्स अ रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय. एक्स वायच्या वर काय आहे, रेरर मीडियम आहे, एक्स वायच्या खाली काय आहे, डेन्सर मीडियम आहे. आता वेव्हफ्रंट सगळ्यात अगोदर कुठं टच करणार, रिफ्रॅक्टिंग सरफेसला, ए या पॉइंटला टच करणार. आता हा ए बी हा वेव्हफ्रंट कन्सिडर करा आणि हायझिन्स प्रिन्सिपल वापरा. आता हायझिन्स प्रिन्सिपल काय सांगतं, एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट ऍक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग आउट सेकंडरी वेव्स. सेकंडरी वेव्स इमिट करायला चालू करणार. आता ए पासून निघणारे वेव्स कुठल्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार, डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार. बी पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्स कुठल्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार, रेरर मीडियम मध्ये. रेरर मीडियम मध्ये स्पीड जास्त असतं, त्याच्यामुळं जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. डेन्सर मीडियम मध्ये स्पीड कमी असतं, त्याच्यामुळे कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. आणि त्याच्यामुळं ए पासून निघणारा सेकंडरी वेव्हफ्रंट आणि बी पासून निघणारा सेकंडरी वेव्हफ्रंट सेम रेडियसचे नसणार आहेत. ए ची रेडियस कमी आणि बी ची रेडियस काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि हायझिनचं थर्ड प्रिन्सिपल काय सांगतं की या सेकंडरी वेव्हफ्रंटचा जो एनव्हलप म्हणजे टँजेन्शियल सरफेस जो असणार आहे, तो काय असणार आहे, तुमचा रिफ्रॅक्टिंग सरफेस असणार आहे. रिफ्रॅक्टिंग सरफेस रिफ्रॅक्टिंग सरफेस नव्हे, सॉरी. सेकंडरी वेव्हफ्रंटचा जो एनव्हलप असणार आहे तो काय असणार आहे, न्यू वेव्हफ्रंट. न्यू वेव्हफ्रंट म्हणजे काय असणार, हा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट असणार आहे. आता प्लेन वेव्हफ्रंटला रेज नेहमी कसे असतात, परपेंडिक्युलरच असतात. म्हणजे याला परपेंडिक्युलर रेज काढायचे म्हणजे हे असेच काढावे लागतील. आणि याच्यावरून प्रूव्ह काय होतं, इथं लाईट रेज बेंड होतात. सो बाय हायझेन्स प्रिन्सिपल इट इज प्रूव्ड लाईक दिस, रिफ्रॅक्शन. पुन्हा एकदा सांगतोय, ए बी हा वेव्हफ्रंट रिफ्रॅक्टिंग सरफेसला सुरुवातीला ए या पॉइंटला टच करणार. ओके, ए बी हा एक वेव्हफ्रंट आहे. हायझेन्स प्रिन्सिपल नुसार ए बी या वेव्हफ्रंट वरचे सगळे पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होणार, सेंडिंग आउट सेकंडरी वेव्स इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. ओके, आता ए पासून निघणारे वेव्स डेन्सर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहेत आणि बी पासून निघणारे वेव्ह जे आहेत त्या रेरर मीडियम मध्ये ट्रॅव्हल करणार आहेत. रेरर मीडियम मध्ये तेवढ्याच टाइम मध्ये जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, डेन्सर मीडियम मध्ये कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. त्यामुळे ए पासून निघणारा सेकंडरी वेव्हफ्रंट जो आहे तो कसणार, कमी रेडियसचा असणार आणि बी पासून निघणारा जो वेव्हफ्रंट आहे तो जास्त रेडियसचा असणार आहे, बी टू सी पर्यंत. ओके, म्हणजे बी पासून निघणारे वेव्स बी टू सी ला जाईपर्यंत ए पासून निघणारे वेव्स ए पासून काहीतरी डिस्टन्स पुढे जाणार आहेत, परंतु ते कमी डिस्टन्स जाणार आहेत. त्याच्यामुळे सेकंडरी वेव्हफ्रंट दोन्ही ए आणि बी चे सेकंडरी वेव्हफ्रंट जर काढले तर या पद्धतीने हे कमी जास्त रेडियसचे येणार, बी पॉईंटचा जास्त रेडियसचा येणार आहे. आणि या दोन वेव्हफ्रंटचा टँजेन्शियल सरफेस म्हणजे काय येणार, न्यू वेव्हफ्रंट किंवा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. हा झाला इन्सिडेंट वेव्हफ्रंट आणि हा झाला रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. आणि प्लेन वेव्हफ्रंटला रेज परपेंडिक्युलर असतात नेहमी. रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर काढलं तर ते थोडंसं तुम्हाला बेंड दिसणार. आणि अशा प्रकारे हे हायझेन्स प्रिन्सिपलच्या साहाय्याने प्रूव्ह करू शकतो की लाईट ज्यावेळी एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळी लाईट रेज काय होतात, बेंड होतात. ओके, सो या पद्धतीनं हायझेन्स प्रिन्सिपल वापरून आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन एक्सप्लेन करू शकतो. त्याचबरोबर आय इज इक्वल टू आर प्रूव्ह करू शकतो. अँड स्नेल्स लॉ जो आहे μ1 बाय μ2 इज इक्वल टू म्हणजे साइन आय बाय साइन आर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे देखील त्याच्यामध्ये प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर हा झाला. आता याच्यामध्ये इन्सिडेंट वेव्हफ्रंटची विड्थ WI असेल आणि रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ WR असेल. तर इथं देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, त्याच्या डेरिव्हेशन मध्ये मी काय आता जात नाही, डायरेक्टली फॉर्म्युला हा लक्षात ठेवावा लागेल. ज्यावेळी रिफ्रॅक्शन होतं त्यावेळी काय होणार, इन्सिडेंट वेव्हफ्रंटची
विड्थ आणि रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ यांचा रेशो काय असणार बघा. हा सपोज अँगल ऑफ इन्सिडन्स असेल आणि हा काय असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल. तर इथं विड्थ ऑफ इन्सिडंट वेव्हफ्रंट टू द विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला इथे येतोय. विड्थ ऑफ इन्सिडंट वेव्हफ्रंट divided by width of refracted wavefront. हा जो रेशो येतो तो नेहमी कॉस ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय कॉस ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येतो. तर हा एक फॉर्म्युला इथं तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे विड्थ रिलेटेड कॅल्क्युलेशन जर विचारलं तर जे अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्रॅक्शन दिला, इन्सिडंट वेव्हफ्रंटची विड्थ दिली, तर याच्यावरून काय करू शकतो आपण, रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटची विड्थ किती असेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. विड्थ ऑफ इन्सिडंट वेव्हफ्रंट डिवायडेड बाय विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, कॉस आय डिवायडेड बाय कॉस आर. लक्षात आलं. तर हा आता हायजेन्स प्रिन्सिपलचा पार्ट इथं संपलेला आहे, किंवा हायजेन्स वेव्ह थ्रीचा पार्ट, इनिशियल पार्ट इथं संपलेला आहे. आता आपल्याला बघायचा आहे पोलरायझेशनचा पार्ट. पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे काय. पोलरायझेशन ऑफ लाईट म्हणजे आतापर्यंत जे काय आपण स्टडी केलं त्याच्यामध्ये फॉर्म्युला तसं बघायला गेला तर फक्त एकच फॉर्म्युला आलेला आहे, बाकी सगळी थेरीज आहे, कन्सेप्ट सगळे आहेत फक्त. ओके. तर तो एक फॉर्म्युला काय आहे, विड्थ ऑफ इन्सिडंट वेव्हफ्रंट टू विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, कॉस आय बाय कॉस आर असतं. पोलरायझेशन. आता पोलरायझेशन मध्ये तुम्हाला सुरुवातीला अनपोलराइज लाईट म्हणजे काय आणि पोलराइज लाईट म्हणजे काय अगोदर बघावं लागेल, आणि त्याच्यानंतर पोलरायझेशन म्हणजे काय ते तुम्हाला लक्षात येईल. सुरुवातीला अनपोलराइज लाईट म्हणजे काय. अनपोलराइज्ड लाईट. आता लाईट ही काय आहे, वेव्ह आहे. लाईट ही वेव्ह आहे हे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे. लाईट इज अ वेव्ह. आणि वेव्ह म्हटलं की त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स असतात. वेव्ह कन्सिस्ट ऑफ व्हायब्रेशन. कारण वेव्हची डेफिनेशन्स आहे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम. वेव्ह म्हणजे काय असतं, एक डिस्टर्बन्स असतो, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असतो किंवा ऑसिलेटरी मोशन असते की जी मीडियम मधून काय होते, ट्रॅव्हल करते, त्याला आपण वेव्ह असं म्हणतो. सो वेव्ह मध्ये व्हायब्रेशन्स असतात. तर लाईट मध्ये व्हायब्रेशन्स असणार आहेत किंवा ऑसिलेशन्स असणार आहेत. ते कुणाचे असतात व्हायब्रेशन, तर ते इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स असतात. ठीक आहे. म्हणजे मेकॅनिकल वेव्ह मध्ये पार्टिकल, मीडियमच्या पार्टिकलचे व्हायब्रेशन असतात, तर लाईटमध्ये काय असतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स असतात, आणि म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन जर सगळ्या पॉसिबल डायरेक्शन असतील, एका पर्टिक्युलर डायरेक्शन नसतील, अनेक डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन असतील, तर त्याला काय म्हणायचं, अनपोलराइज लाईट असं म्हणायचं. ओके. सो अनपोलराइज लाईट म्हणजे काय, द लाईट इन विच vibrations of electric field are not restricted to a single plane. Okay. अनपोलराइज लाईटची डेफिनेशन काय बघा इथं, the light in which vibrations of electric field are not in a particular plane किंवा particular direction is called as unpolarized light. ओके.
म्हणजे डायग्रॅम याची कशी काढता येईल बघा. सपोज ही अशी लाईट ट्रॅव्हल करायला लागली. सपोज लाईट इज ट्रॅव्हलिंग लाईक दिस. लाईट जी आहे ती या पद्धतीने ट्रॅव्हल करायला लागली आहे. आता या लाईटच्या पूर्ण पाथवर काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन असणार आहेत. आता फक्त इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन दाखवूया, कारण मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन इलेक्ट्रिक फील्डला परपेंडिक्युलर असतात. सगळेच व्हायब्रेशन दाखवले तर काय होणार आहे, ती डायग्राम कॉम्प्लिकेटेड होणार. आता हा पाथ ऑफ द लाईट आहे सपोज, आणि सपोज याच्यावरचा एक पॉइंट मी कन्सिडर केला. नंबर ऑफ पॉइंट्स मी कन्सिडर केले. इथं असणारे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन सुरुवातीला अप अँड डाऊन असतील, मग थोड्या वेळानं ते काय होणार आहे, असे तिरके झाले, त्याच्यानंतर आणखी तिरके झाले, ओके, हॉरिझॉन्टल झाले. म्हणजे व्हायब्रेशन या पद्धतीने एका पर्टिक्युलर डायरेक्शन जर नसतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल या पॉइंटचे इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स मी सांगायला लागलो, एका पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आहेत, बरोबर आहे ना. दिस इज द पाथ अलॉंग विच लाईट इज ट्रॅव्हलिंग, आणि त्या पाथवर काय असणार आहेत, इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स असणार आहेत. प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन हे असतातच. किंवा हा पॉइंट घेतला, ठीक आहे, इथले व्हायब्रेशन सुरुवातीला असे असणार, मग आडवे होणार, मग तिरके होणार. या पद्धतीने सगळ्या पॉसिबल डायरेक्शन जर व्हायब्रेशन होत असतील तर त्याला काय म्हणणार आपण, अनपोलराइज लाईट असं म्हणणार. जनरली नॅचरल लाईट जी आपल्याला अवेलेबल आहे ती अनपोलराइज लाईट आहे. सनलाईट इज अ अनपोलराइज्ड लाईट. ओके, गुड एक्झाम्पल ऑफ अनपोलराइज्ड लाईट इज सनलाईट. So this is one diagram of the unpolarized light. Light is traveling like this. जर लाईट या पद्धतीने ट्रॅव्हल होत असेल आणि व्हायब्रेशन जे आहे ते ऑल पॉसिबल डायरेक्शन जर असतील, त्याच्यावर असणारे इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स ऑल पॉसिबल डायरेक्शन असतील किंवा एका पर्टिक्युलर डायरेक्शन नसतील, ओके, किंवा इथं असं लिहूया, द लाईट इन विच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. आर in all possible directions is called as unpolarized light. Example, unpolarized light चं काय आहे, सनलाईट जी आहे ती अनपोलराइज लाईट आहे. ओके, सनलाईट इज अनपोलराइज लाईट. आता पोलराइज लाईट म्हणजे काय, नेक्स्ट. लाईट म्हटलं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन्स असतात. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचे व्हायब्रेशन एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, ठीक आहे. आता पोलराइज लाईट म्हणजे काय, तर द लाईट इन विच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आर रिस्ट्रिक्टेड इन अ पर्टिक्युलर प्लेन ऑर पर्टिक्युलर डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज पोलराइज लाईट. म्हणजे वन्स अगेन लक्षात घ्या, समजा ही अशी डायरेक्शन आहे, याची डेफिनेशन अगोदर लिहूया. डेफिनेशन काय आहे, द लाईट इन विच vibrations of electric field are restricted in a particular plane. In a particular plane or direction.
is called as polarized light. Okay, the light in which vibrations of electric field are restricted in particular direction. तर डायग्राम जर काढायचे झाले तर ही डायग्राम अशी येणार आहे. सपोज इन दिस डायरेक्शन लाईट इज प्रोपोगेटिंग, लाईट इज ट्रॅव्हलिंग. ओके, आणि त्याच्यावर इलेक्ट्रिक फील्डचे आपण व्हायब्रेशन बघितले. व्हायब्रेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पॉईंट घेतला किंवा हा पॉईंट घेतला किंवा हा पॉईंट घेतला आणि इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन जर पर्टिक्युलर एकाच प्लेन मध्ये पाहिजेत, म्हणजे एक तर सगळे व्हायब्रेशन अप अँड डाऊन तरी पाहिजेत किंवा सगळे व्हायब्रेशन इन अँड आउट तरी पाहिजेत किंवा सगळे व्हायब्रेशन एका पर्टिक्युलर प्लेन मध्ये तिरक्या डायरेक्शन असले पाहिजेत. एक प्लेन आहे ना, रिस्ट्रिक्टेड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणण्यापेक्षा पर्टिक्युलर प्लेन म्हणू शकतो. म्हणजे हे जे व्हर्टिकल प्लेन आहे, कुठल्याही पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन बघितलं तर ते अप अँड डाऊनच असले पाहिजेत. ओके, त्याला काय म्हणणार आपण? प्लेन पोलराइज लाईट असं म्हणणार. ओके, इट इज कॉल्ड ॲज पोलराइज लाईट. Vibrations are only up and down. आता पोलरायझेशन म्हणजे काय? पोलरायझेशन म्हणजे काय आणि कुणाचं पोलरायझेशन करू शकतो? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग अनपोलराइज्ड लाईट इंटू पोलराइज्ड लाईट, दॅट इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन. पोलरायझेशन म्हणजे काय मग येणार? पोलरायझेशन the process of converting unpolarized light into polarized light. The process of converting unpolarized light into polarized light is called as polarization. Is called as polarization of light. ओके, आता एक मेकॅनिकल वेव्हचं पोलरायझेशन कसं केलं जातं ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. मेकॅनिकल वेव्हचं पोलरायझेशन आणि त्याच्यावरून लाईटचं पोलरायझेशन करण्यासाठी काय होणार आहे, म्हणजे पोलरायझेशन होतंय नेमकं कसं. तर याच्यामध्ये मेकॅनिकल वेव्हचं पोलरायझेशन स्टडी करण्यासाठी आपल्याला एक मेकॅनिकल मॉडेल बघावं लागेल. पोलरायझेशन ऑफ मेकॅनिकल वेव्ह. आता मेकॅनिकल वेव्ह म्हणजे आपल्याला दिसणारे वेव्ज असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल रोप मध्ये असणारे वेव्ज. ठीक आहे, तर याच्यामध्ये सपोज अशा प्रकारे एक रोप आहे आणि ती राईट एंडला काय केलेले आहे, बांधलेले आहे, रोप आहे. आणि हे एंड काय केलं आपण, अप अँड डाऊन जर ऑसिलेट केलं, एक एंड काय केलं वर खाली असं फास्ट मोशन मध्ये मूव्ह केलं तर काय होणार आहे, इथं तुम्हाला अशी वेव्ह दिसणार आहे. वेव्ह दिसणार त्या रोपवर, बरोबर आहे ना. याला काय म्हणणार, मेकॅनिकल वेव्ह इन स्ट्रिंग. ही कुठली आहे, मेकॅनिकल वेव्ह इन स्ट्रिंग. जे मेकॅनिकल वेव्ह इन स्ट्रिंग प्रोड्यूस करण्यासाठी काय करायचं, एक एंड फिक्स्ड सपोर्टला बांधायचं, एक लॉंग स्ट्रिंग घ्यायची, एक एंड फिक्स्ड सपोर्टला बांधायचं आणि दुसरं फ्री एंड जे आहे ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आणि अप अँड डाऊन काय करायचंय, मोशन मध्ये व्हायब्रेट करायचं आहे हाय स्पीडनं. तर त्यावेळी तुम्हाला त्या रोपवर काय मिळणार आहे, या पद्धतीनं वेव्ज मिळणार आहे. त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह इन स्ट्रिंग असं म्हणणार आहे. आता हे एंड व्हायब्रेट करत असताना काय करायचं, डिफरंट डायरेक्शन व्हायब्रेट करायचं. सुरुवातीला अप अँड डाऊन, मग थोडंसं तिरकं, मग हॉरिझॉन्टल, मग अप अँड डाऊन, असं डिफरंट डायरेक्शन व्हायब्रेट करायचं. तर त्यावेळी तुम्हाला या वेव्ह मधल्या व्हायब्रेशन सगळ्या डिफरंट डायरेक्शन दिसणार आहेत. वेव्ह मधल्या व्हायब्रेशन डिफरंट डायरेक्शन दिसणार आहेत आणि त्याला काय म्हणणार, म्हणजे हे एंड जर तुम्ही डिफरंट डायरेक्शनवर व्हायब्रेट केला
एकदा वर खाली, एकदा हॉरिझॉन्टल, एकदा तिरकं, या पद्धतीनं. तर इथं काय होणार आहे, ही असणार आहे अनपोलराइज्ड वेव्ह असणार. कारण जसं इथं फ्री एंडला व्हायब्रेशन देणार तसंच काय होणार आहे, पुढे प्रत्येक पॉइंटला व्हायब्रेशन मिळणार आहे. अनपोलराइज्ड मेकॅनिकल वेव्ह असणार. आता इकडे जरी सगळ्या डायरेक्शन व्हायब्रेशन केले तरी पुढे मात्र काय झाले पाहिजेत, एका पर्टिक्युलर डायरेक्शन व्हायब्रेशन आले पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल लक्षात घ्या. त्याच्यासाठी काय करणार मी, इथं एक कार्डबोर्ड अरेंज करणार आहे लाईक दिस. So this is one cardboard having a slit. स्लिट म्हणजे काय, रेक्टँग्युलर ओपनिंग. स्लिट म्हणजे त्याला रेक्टँग्युलर ओपनिंग कट केलंय. आता इथं काय होणार बघा, लेफ्ट एंड जे आहे, फ्री एंड जे आहे ते आपल्या हातामध्ये आहे, ते सगळ्या डायरेक्शन व्हायब्रेट केलं तर सगळ्या डायरेक्शन क्रेस्ट अँड ट्रप, म्हणजे ज्या डायरेक्शन व्हायब्रेट होणार त्या डायरेक्शन क्रेस्ट आणि ट्रप तयार होणार. आता इथं काय ठेवलंय, कार्डबोर्ड ठेवलंय आणि ते फिक्स्ड आहे, त्याचं स्लिट जे आहे ते व्हर्टिकल आहे. तर या स्लिट मधून पास होताना फक्त अप अँड डाऊन व्हायब्रेशनच फक्त पास होणार, आडव्या व्हायब्रेशन पास होऊ शकणार नाहीत, लक्षात घ्या याच्यामधून.